नमस्कार. आज आपण एका जरा वेगळ्या जागेबद्दल बोलणार आहोत. एका शांत पवित्र जागेचा शोध घेताना ना गुगलवर पण काही मिळेना. अच्छा. हो. आणि मग एका आईनं जरा त्रासिकपणेच उत्तर दिलं, मसणात जा. अरे बापरे. अनपेक्षित उत्तर आहे हे. अगदी. आणि याच उत्तराभोवती आजची आपली चर्चा आहे. आपण चंद्रकांत चन्ने यांच्या स्मशान, शांत आणि पवित्र जागा या लेखाचा जरा सखोल विचार करूया. हो, नक्कीच. म्हणजे स्मशानाची जी एक पारंपरिक कल्पना आहे आपल्या मनात, त्या पलीकडे जाऊन त्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न या लेखात केलाय. बरोबर. म्हणजे स्मशान म्हटलं की फक्त अंत्यसंस्काराची जागा एवढंच आपल्याला माहिती असतं. अगदी. पण हा लेख सांगतो की ती जागा शांतता, जीवनाचं अंतिम सत्य आणि एका वेगळ्या प्रकारचे संस्कार आणि हो विनम्रता यांचं प्रतीक कशी आहे. आणि जीवनातले जे भ्रम आहेत आणि मृत्यूचं जे वास्तव आहे यावरही हा लेख बोलतो. हो. लेखाची सुरुवातच बघ ना, किती विरोधाभासी आहे. शांत जागेचा शोध घेतायत आणि उत्तर मिळते मसण. खरे, स्मशान आणि शांतता हे पहिल्यांदा ऐकताना थोडं विचित्र वाटू शकतं अनेकांना. हो ना. पण लेखक इथे एका महत्वाच्या मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधतायत. म्हणजे बघ, आपण नेहमी गर्भसंस्कार, बालसंस्कार याबद्दल बोलतो. हो, आयुष्याच्या सुरुवातीचे संस्कार. अगदी. पण लेखक म्हणतात की मृत्यूच्या अगदी जवळ स्मशानात जे अनुभव येतात ना, ते खऱ्या अर्थानं संस्कार घडवणारे ठरू शकतात. अच्छा, म्हणजे कसे काय? कारण ती जागा आपल्याला अस्तित्वाचा अंतिम सत्य काय आहे, आपलं जीवन किती क्षणभंगूर आहे, हे जास्त तीव्रतेनं जाणून देते असं त्यांचं म्हणणं आहे. हां, पण संस्कार म्हटल्यावर सहसा आपण चांगल्या सकारात्मक गोष्टींचा विचार करतो ना. मग स्मशानातून संस्कार मिळणं हे जरा. बरोबर आहे तुझं म्हणणं. पण लेखकाच्या मते हे संस्कार आपल्याला जीवनातल्या वरवरच्या गोष्टींपासून, दिखाव्यापासून दूर नेतात, वास्तवाची जाणीव करून देतात. अच्छा, म्हणजे हा एक वेगळाच दृष्टिकोन झाला. हो. आणि हा फक्त इथलाच नाहीये. लेखक ग्रीक संस्कृतीचा पण दाखला देतात. तिथे स्मशानभूमीला सिमेट्री म्हणतात. सिमेट्री म्हणजे शयनकक्ष, विश्रांतीची जागा. किती वेगळी कल्पना आहे बघ. मृत्यूकडे शेवट म्हणून नाही, तर एक प्रकारची विश्रांती म्हणून बघण्याचा दृष्टिकोन आहे हा. अरे वा. म्हणजे स्मशानाकडे बघण्याचा अँगल बदलला की त्याचा अर्थच बदलून जातो. अगदी. आणि हाच विचार लेखक पुढे अजून स्पष्ट करतात. ते म्हणतात, जगणं एक भ्रम तर स्मशान एक सत्य. जगणं भ्रम आणि स्मशान सत्य. हो. म्हणजे जीवन कितीही रंगलं, सजलं तरी ते क्षणभंगूर आहे. तो एक प्रकारचा भ्रम आहे. आणि स्मशान ते मृत्यूच्या अटल वास्तवाचं प्रतीक आहे. म्हणजे ते सत्य आहे. म्हणूनच आपण समाधी स्थळांना महत्त्व देतो किंवा मृत अवशेषांचा आदर करतो, कारण ते त्या सत्याची आठवण करून देतात. अगदी बरोबर. ते त्या अंतिम सत्याचे साक्षीदार असतात. हे ठीक आहे की स्मशान सत्याची जाणीव करून देतं, पण लेखात स्मशान शांतीचा उल्लेख आहे ना, ती एक प्रकारची नीरव शांतता. मग त्याच लेखात एक डॉक्टर की मौत या हिंदी सिनेमाचा संदर्भ का दिला असेल लेखकाने? त्या शांततेत असं काय अस्वस्थ करणारं पण आहे? हाच तर महत्वाचा मुद्दा आहे. स्मशानातली शांतता वरवरची जरी असली ना, तरी ती आतून आपल्याला खूप अस्वस्थ करते. अस्वस्थ कशी काय? कारण ती शांतता आपल्याला जीवनातली काही कटू सत्य स्वीकारायला भाग पडते. नात्यांची क्षणभंगुरता, आपल्या अस्तित्वाची नश्वरता. आणि एक डॉक्टर की मौतचा संदर्भ कदाचित याच गोष्टीकडे लक्ष वेधतो. म्हणजे कर्तृत्ववान माणूस, त्याचं आयुष्य, सगळं कसं एका क्षणात संपू शकतं. ती वरवरची शांतता भेदून आतली अस्वस्थ करणारी सत्यता समोर येते तिथे. अच्छा. आणि ही जी अस्वस्थ करणारी सत्यता आहे ती कुठेतरी आपल्याला जमिनीवर आणते नाही का? अहंकार वगैरे कमी होतो त्याने? अगदी बरोबर. आणि हीच अस्वस्थ करणारी सत्यता आपल्याला थेट विनम्रतेच्या धड्याकडे घेऊन जाते. हो. लेखातला तो हिंदी विचार आठवला मला याच संदर्भात. तोच, कभी किसी चीज का घमंड आ जाए तो शमशान का एक चक्कर लगाना. तुमसे बेहतरीन लोग वहां राख बने पडे हैं. काय जबरदस्त वाक्य आहे हे. खरंच. आणि हेच तर लेखाचं सार आहे. स्मशान आपल्याला अंतिम सत्य दाखवून आपल्या गर्वाला, अहंकाराला आव्हान देतं. तिथे श्रीमंत, गरीब, मोठा लहान असा काही भेद उरत नाही. सगळे समान पातळीवर येतात. हो. आणि आपल्यापेक्षा कितीतरी उत्तम, कर्तृत्ववान लोक तिथे राख झालेले दिसतात. हे वास्तव आपल्याला अधिक विनम्र बनवतं. खरंच. चंद्रकांत चन्ने यांचा हा लेख स्मशानाकडे बघण्याचा एक अगदी वेगळा विचार करायला लावणारा दृष्टिकोन देतो. अगदी.
ती केवळ जागा नाहीये, तर ती शांतता, सत्य, खरे संस्कार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विनम्रता शिकवणारी एक शाळाच आहे जणू. जीवनातले अनेक भ्रम दूर करून आपल्याला अधिक वास्तविक आणि विनम्र बनायला ती जागा मदत करते. बरोबर, असं लेखक सुचवतात. तर लेख स्मशानाला शांत आणि पवित्र म्हणतो. जाता जाता एक विचार सोडून जातो आपल्या श्रोत्यांसाठी. प्रत्यक्ष स्मशानात न जाताही केवळ या जागेबद्दल, तिच्या अर्थाबद्दल आपण खोलवर विचार केला तर आपल्या रोजच्या जगण्याकडे, आपल्या प्रायोरिटीजकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकेल? खरंच विचार करण्यासारखा प्रश्न आहे हा. यावर प्रत्येकाने विचार करायला हवा.